बघा ना, आमच्याकडे नवीनच ब्लिंकिट आल्यामुळे आम्ही त्यावरनं भाजीपाला ऑर्डर करून बघितला आणि इतका गळलेला त्यांनी पालक पाठवला, की तुम्हाला काय सांगू. तो बघूनच आम्हाला असं वाटलं, की आता याचं करायचं काय? आणि फेकू पण शकत नाही कारण की आपण याच्यासाठी पैसे मोजले आहेत. मग विचार केला, की अशी रेसिपी बनवते ज्यामध्ये जास्त पालक निवडावा पण लागणार नाही. म्हणून गरम पाण्यामध्ये मस्त तो पालक, त्यानंतर मुठ्ठीभर काजू आणि 3-4 हिरव्या मिरच्या छान ब्लांच करून घेतल्या. ब्लांच म्हणजे फक्त गरम पाण्यात थोडं 5 ते 10 मिनिटं उकळून घ्यायच्या आणि त्यानंतर त्यातलं पाणी झारून घेतलं. मग कढईमध्ये छान तेल गरम करून त्यामध्ये जिरं, एक तमालपत्र आणि एक मोठी विलायची छान थोडा सुगंध येईपर्यंत परतून घेतली. त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातला. त्याला थोडासा गोल्डन ब्राऊन होऊ दिला आणि नंतर त्यामध्ये हळद, धनेपूड आणि चवीपुरतं लाल तिखट टाकलंय. कारण की नंतर जी मी पालकाची ही पेस्ट टाकलेली आहे यामध्ये आपण ऑलरेडी मिरच्या टाकलेल्याच होत्या. त्यामुळे तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाने त्यामध्ये ऍडजस्ट करू शकता. नंतर त्याला छान परतून घेतलं तेल येईपर्यंत. मग वरतून मीठ टाकून घेतलं आणि दुसरीकडे एका पॅन मध्ये छान बटर गरम केलं. त्यामध्ये भरपूर सारा बारीक चिरलेला लसूण घातला आणि तो छान थोडासा गोल्डन ब्राऊन होऊ दिला आणि 2 लाल मिरच्या असेच डेकोरेशनसाठी म्हणून इच्छा झाली म्हणून टाकल्या. तुम्ही नाही टाकलं तरी हरकत नाही. आणि नंतर जी आपली भाजी होती त्यामध्ये 2 चमचे ताज्या दुधाची मलाई टाकली आणि ती छान शिजू दिलं. नंतर त्यावरती कसुरी मेथी घातली आणि जो तडका आपण बनवला होता लसणाचा तो सुद्धा त्यामध्ये ओतला आणि ही आपली तयार झाली आहे पालक लेसुणी. आणि हो, याच्यावरती हा जो गरम मसाला मी टाकला आहे तो किचन किंग मसाला आहे. तर या भाजीमध्ये किचन किंग मसालाच तुम्ही वापरा म्हणजे हॉटेलसारखी चव येते. ही भाजी चवीला इतकी अप्रतिम झाली होती, की पालक खराब निघाल्याचं दुःख अजिबात झालं नाही आणि अशाने माझे पैसेही वाया गेले नाही आणि पालक पण फेकावा लागला नाही.